आमच्या लहानपणी माझी आजी म्हणायची, माझा बाय काय करी असलाला नाही करी, पण आम्ही तसा करणं नाही हो. असलाला त्याच्यात काहीतरी करतो. एकदम ना 15-16 चिकू पिकले. म्हटलं करायचं काय, आज म्हटलं 5-6 चिकूचं आईस्क्रीम करूया. असं करून बघा, एकदम भारी लागतं. पिकलेले चिकू तासून घेतलं, साल्यो काढायचो, नाही तर जरा ते का ना उग्र वास इल्यासारखं होतं. त्याचे बियो काढायचे, असे त्याचे तुकडे करायचे आणि मिक्सराक लावून बारीक त्याचा पिठला करून घ्यायचा. एकदम मस्त अगदी ते वाटाण येतात. त्याच्या अगोदर अर्धा लिटर दूध कडकडीत तापत ठेवलं आणि एव्हरीडेची ना दूध पावडर मिळतं. दूध व्यवस्थित तापान थंड झाला की 10-10 रुपयाची पाकिटं मिळतात, ती 3 पाकिटं घातलं म्हणजे जाडसर दूध होता. आणि 4 चमचे साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवा. व्यवस्थित ती ना आटाक द्यायची, वरसून थोडा वेलची पावडर. दूध व्यवस्थित आटान थंड झाला की त्याच्यात चिकू जे मिक्सराक लावलं आहे ती पेस्ट घालायची, पूर्ण व्यवस्थित ढवळायची. जसा जसा थंड होता तसा जाडसर होता. ह्याचे तुम्ही कुल्फे पण करू शकतात. कुल्फेचे मोल्ड असले तर. मी स्टीलच्या डब्यात घातलं, वरसून काजू बदाम बारीक करून घातलं आहे आणि फ्रीझरमध्ये ठेवलं आहे रात्रभर. संध्याकाळी काढलं आहे. व्यवस्थित खरवसासारखे येतं, अप्रतिम चव लागतं. असा चिकूचा आईस्क्रीम करून बघा. मुलात चिकू खाऊक बघणत नाही, त्यांच्यासाठी खास. आणि थंडगार गारेगार एकदम भारी लागतं. आणि कुल्फीच्या मोल्डमध्ये घातलास तो कुल्फीचा आकार येतो. असा आईस्क्रीम करा, खावा, आवडतालं तुमका. एकदम भारी लागतं आणि टेस्टी. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.